नमस्कार मित्रांनो, आता या ठिकाणी पाऊस झालेला आहे. तर आपण शेताकडे आलेलो आहे. चला कशा प्रकारे पाऊस झालेला आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पाहू शकता तुम्ही वातावरण या ठिकाणी अत्यंत या ठिकाणी पाऊस झालेला आहे. तर चला तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो आपलं शेत आणि आपला पाऊस कशा प्रकारे झालेला आहे, कशा प्रकारे पाणी पाणी दिसतंय. तर चला मित्रांनो, तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण असे नवनवीन व्हिडिओज मराठीमध्ये तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, आता तुम्हाला दाखवतो पाऊस कशा प्रकारे झाला आहे, कशा प्रकारे पीक आहे, कशा प्रकारे पावसाची हानी बसत आहे. तर चला भेटूया आपण वावरात. तर मित्रांनो, पाहू शकता इथे खूप सारी पाणी आहे, खूप सारं पाणी आहे. पाहू शकता इथे पाणी दिसते तुम्हाला, ठीक आहे. तर पाऊस हा नैसर्गिक आहे, नैसर्गिक राजा आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपण कपाशीमध्ये आलेलो आहोत. कपाशीचे बोंड पाहू शकता तुम्ही, सगळीकडे पाणी आहे. आत्ताच पाऊस झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या पहा मी झाड झटकवतोय, आखं पाणी पडते. दुसरं तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी पहा पाणी दिसत आहे तुम्हाला. या ठिकाणी सगळीकडे पाणी आहे, तसं तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, सगळीकडे पाणी आहे, म्हणजे आत्ता नुकताच पाऊस झालेला आहे. आणि मला एक सांगायचं आहे, निसर्ग हा आपल्याला चांगला आहे. निसर्ग आपल्याला आपली देण आहे. पण तुम्हाला एक सांगू इच्छितो मी, निसर्ग अतिप्रमाणात जर झाला तर या ठिकाणी नुकसान निश्चित आहे. मला एकच सांगायचं आहे, नुकसान जे आहे ते इतक्या प्रमाणात झालेलं आहे की तुम्हाला सांगावं असं वाटत नाही. सगळीकडे पाणी झालेलं आहे. तर हा पाऊस जो आहे हा पिकाला हानी पोचवणारा पाऊस आहे. तर चला मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खूप सारं पाणी आहे. वरचं वातावरण देखील तुम्ही पाहू शकता, तुम्हाला या ठिकाणी वातावरण देखील दिसत आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं कशा प्रकारे पाणी आहे, कशा प्रकारे आपलं नुकसान झालेलं आहे, कशा प्रकारे पाणी सऱ्यांनी साचलेलं आहे, वाफ्यांनी साचलेलं आहे. तर चला आता आपण खालच्या कपाशीमध्ये जाऊया आणि तिकडचं काय दृश्य आहे ते या ठिकाणी पाहूया. तर चला भेटूया खालच्या कपाशीत. तर चला गेट द वे. तर चला मित्रांनो, आपण चलत आहे खालच्या कपाशीमध्ये. तर या ठिकाणी पाहू शकता सगळीकडे पाणी आहे. तुम्ही पाहू शकता, वरचं वातावरण देखील पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. तर आपण चाललो आहे खालच्या कपाशीमध्ये. तर चला मित्रांनो, या ठिकाणी वातावरण देखील पाहू शकता तुम्ही, ठीक आहे. एकदम चांगल्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे, म्हणजे पावसाचं वातावरण या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती वेगवेगळ्या प्रकारचं वातावरण, म्हणजे ढगाळ वातावरण या ठिकाणी आपण म्हणतो ते या ठिकाणी दिसत आहे. तर चला आपण जाऊया मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असे नवनवीन ॲडव्हेंचर्स तुम्हाला या ठिकाणी पाहण्यात येतील. तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी दाखवतो, आपण आलो आहेत खालच्या कपाशीमध्ये. या ठिकाणी पाहू शकता सगळीकडे पाणी आहे. पाहू शकता मित्रांनो, पाणी आहे, पाणी या ठिकाणी दिसत आहे. तर चला आतमध्ये जाऊन पाहूयात कशा प्रकारे पाणी साचलेलं आहे. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनल. तर मित्रांनो, आपण कपाशीच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही या ठिकाणी पाणी पाहू शकतात. सगळीकडे पाणी आहे. तुम्ही इकडे तिकडे पाणी पाहू शकतात मित्रांनो. आणि कपाशी देखील पाहू शकता. आत्ताच पाऊस झालेला आहे. मी पानं तुम्हाला झटकून दाखवतो. या ठिकाणी आत्ताच पाऊस झालेला आहे आणि आपलं जे शेत आहे ते या ठिकाणी सगळं पाणी होऊन गेलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, नुकताच पाऊस झालेला आहे, ठीक आहे मित्रांनो. मला एकच सांगायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, का पाऊस पडणं हे फार मोठी गोष्ट नाही, फार मोठं काही या ठिकाणी होत नाही. पण पिकाचं जे काय नुकसान होतं ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो. का आपल्याला याच्यातून काहीतरी बोध मिळायला पाहिजे, काहीतरी तुम्हाला समज मिळावी, म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो, तुम्ही जशी पाहिली अवकाळी पावसाची हजेरी, तर तुम्हाला किती सांगण्याचा प्रयत्न करावा तितकं तुम्हाला समजलं असेल का किती अवकाळी पाऊस किती घातक आहे, पिकाची हानी करतो, चांगल्या प्रकारे हानी करतो, ठीक आहे. आपण निसर्गाला काही दोष देत नाही, कारण निसर्गाची
ती देण आहे. पाऊस येत राहतो, पाऊस जात राहतो, ते निसर्गाचं ते त्याचं ठरलेलं आहे. पण मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, आपली देखील जबाबदारी आहे. आपण जागृत नागरिक आहे आणि आपण जागृत नागरिकाप्रमाणे चांगल्या प्रकारे आपल्या पिकाचं काय होतंय ते लक्ष देणं गरजेचं आहे. हे फार मोठं गरजेचं आहे, लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्हाला एकच सांगतो की या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सगळीकडे या ठिकाणी शेतात आलेलो आहेत आणि आत्ताच पाऊस झालेला आहे. वातावरण देखील तुम्ही पाहू शकता, वातावरण देखील पाहू शकतात मित्रांनो. तर या ठिकाणी तुम्हाला सगळं चित्र उघडकीस करण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो पाहू शकता तुम्ही वातावरण कशा प्रकारे झालेलं आहे. अगदी पावसाचं वातावरण, म्हणजे आत्ताच पाऊस झालेला आहे आणि त्याच्यानंतर परत पावसाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे दिवसभर कंटिन्यू पाऊस चालू आहे, सतत पाऊस चालू आहे. पाऊस पडत आहेत आणि चांगल्या प्रकारे पडत आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे. तर पाहू शकता वातावरण परत एकदा ढगाळ या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी पावसाचं वातावरण परत एकदा आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो, तर चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक संग. तवर जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो चला पुढच्या भागात मिळूया आपण. तवर बाय बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत येईल. आणि हो, शेअर नक्की करा, जेणेकरून आपली मराठी माणसं जागृत होण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तुम्हाला एकच सांगायचं आहे, जागृत मराठी माणसं ही काळाची गरज आहे. याच्यावर ॲक्शन घेणं गरजेचं आहे मित्रांनो. अवकाळी पावसाचं अधिवेशन या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. तर चला भेटूया. राम राम, राम कृष्ण हरे. हम खड़े तो सरकार से बड़े, तुम में जो शौक है वो हमसे टकराने की कोशिश में मत लगना, वरना बर्बाद हो जाओगे. ये दरो. हाँ चलो बाय बाय.